क्रमांक दुसरा घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती कुशल. स्ट्रायकिंगला प्रदीप आहे. प्रदीपच्या बॅटमधून चौका षटकार पाहायला मिळालाय. तर पॉवर प्लेचं षटक समाप्त झाले. 38 बाहेरच्या 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण आता सजवलं गेलंय. एक क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑनला. काऊ कॉर्नर रिजनला एक क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेग रिजनला एक क्षेत्ररक्षक आहेत. पुढचा चेंडू इथे माता ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला चेंडू तटवला गेलाय. एक धाव कंप्लीट. तर विकेट हॅट्रिक साठी नक्कीच कुळगाव संघाच्या गोलंदाजांसाठी कॅश प्राइज असेल. सन्माननीय आदरणीय वैभव मनोहर मोठे यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. आता मात्र एटीएम खुलं होतंय. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेलची संधी होती मात्र झेल जमिनीला दान झालाय आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. थँक्यू. तर गावदेवी कुळगाव संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक प्रस्थापित करतो तर सन्माननीय आदरणीय वैभव मनोहर मोठे यांच्या माध्यमातून 4000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पुढचा चेंडू स्ट्राइक एंडला आहे. अजय गतीमध्ये मिश्रण गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एकेका धावेने संघ पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 17 धावा. 17 धावा धावफलकावरती कुशल गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच कुशलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. स्ट्राइक एंडला आता मात्र प्रदीप आहे ज्याच्या बॅटमधून चौका षटकारांची आतिषबाजी होतीये. पुन्हा एकदा गतीमध्ये मिश्रण फसवलं जातंय. जकडून ठेवलं जाते फलंदाज प्रदीपला. ज्या प्रदीपमध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची आणि कालच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा बेलोड टीमला गरज होती त्यावेळी मात्र अप्रतिम खेळी प्रदीपच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 11 चेंडू आणि 43 धावांची खेळी कालच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि संघाला इथे मात्र प्रवेश निश्चित करून दिला होता टॉप 4 मध्ये. तीच खेळी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल प्रदीपला. इथे मात्र अतिशय वेगवान गतीचा मारा केला जातोय. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर. अप्रतिम गोलंदाजी कुशलच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगत होते. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. 17 धावा धावफलकावरती. तर प्रदीप भोईसाठी कॅश प्राइज येते. 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर सन्माननीय आदरणीय प्रशांत जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पुढचा चेंडू इथे मात्र मिस टाइम आहे. झेलची संधी खूप ते मात्र झेल कॅरी करायचं होतं मात्र झेल जमिनीला झालाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. जिंका कॅच पकडा कॅच आणि जिंका मॅच असं मैदान नेहमी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. आता ती चूक कालच्या दिवसामध्ये केली. ती चूक आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळते. जो फलंदाज चौका षटकार लगावतो त्याचा झेल इथे मात्र सोडला गेलाय. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 18 धावा. अठरा धावा धावफलकावरती लागल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला स्पीडअप करा गावदेवी कुळगाव संघ. बघा सेकंड इनिंग मध्ये आपल्यालाच फलंदाजी करायची आहे. सूर्यदेवता कोणासाठी थांबत नाही. जर सूर्य अस्ताला गेला तर आपल्याच इनिंगला उशीर होईल. अविनाश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. तिसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं व सांगेकोटे तिसरं
स्ट्राईक एंडला फलंदाज आहे प्रदीप. तर चला फास्ट खेळा. पहिला चेंडू अविनाशचा. पहिला चेंडू स्क्वेअर लेग रिजनला चेंडूला भिरकावून दिले. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेका धावेने संघ पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 19 धावा. 19 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ एनी विकेट. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड केली जाते अजय आणि प्रदीपच्या माध्यमातून. या पार्टनरशिपला नक्कीच ब्रेक देण्याचं काम करावं लागेल. पुढचा चेंडू. इथे मात्र झेलची संधी पंचांकडे अपील केलं गेलंय. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता. बॅकअप इथे मात्र चांगलं दिलं गेलं, परंतु निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. तर नक्कीच सुवर्ण संधी असेल गोलंदाजांसाठी. कुळगाव संघाच्या विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली. तब्बल 5,000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल सन्माननीय आदरणीय वैभव मुनोहर मोठे यांच्या माध्यमातून. 19 धावा धावफलकावरती. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला भिरकावून दिले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी मिळेल हा आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू. आता मात्र अल्ला चढवला जातोय अजयच्या माध्यमातून. चौकाराने धावफलक वेगाने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 23 धावा. 23 रन ऑन स्कोरबोर्ड विदाउट एनी लॉस. चांगली पार्टनरशिप नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अविनाश पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकते. तिसरं षटक मार्गस्थ आहे अविनाश. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये अविनाशने. अजूनही काही चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. एक बिग फाईट मॅच नक्कीच आपण एन्जॉय करताय मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल नंबर 1. इथे मात्र टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. प्रदीप साठी कॅश प्राइज येते 3 चेंडू. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00च्या सरासरीने धावफलकावरती धावा लागल्या त्या 36 धावा. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिद्धेश. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे अजय. नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम इनिंग नक्कीच साकारली जाते. सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल शेवटचं षटक घेऊन. स्लॉगरचं षटक हाणामारीचं षटक. या षटकांमध्ये नक्कीच एक मोठी धावसंख्या धावफलकावरती लावण्याचं काम केलं जाईल या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. चला फास्ट खेळा गावदेवी संघ. पुढचा चेंडू. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता, तर लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत प्रदीप, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची.
तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. या चेंडूवरती जर षटकार लगावला तर नक्की षटकार हॅट्रिक इथे मात्र कंप्लीट केली जाईल आणि चेंडू सरळ येतोय आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत. चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी. थँक्यू थँक्यू. तर 3 चेंडूवरती 3 षटकार लगावलेत प्रदीपने. तर नक्कीच प्रदीपसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले सन्माननीय आदरणीय विजय भोईर यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा लो फुल टॉस चेंडू. इथे मात्र चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. प्रदीपच्या बॅट मधून आलेला आणखीन एक ब्लास्ट. थँक्यू. नक्कीच प्रदीपच्या बॅट मधून लगातार 4 षटकार पाहायला मिळालेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्रदीपच्या या इनिंगसाठी. एखादी किल्ला लढवत आहे मैदानाच्या आतमध्ये. बेलोली टीम साठी अप्रतिम फलंदाजी संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणखीन एक फटका काळू कॉर्नरच्या डोक्यावरून. जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडूला भिरकावून दिलं. 6 धावांसाठी प्रदीपच्या बॅट मधून आलेला दमदार षटकार. थँक्यू. तर वैयक्तिक 44 या आकड्यावरती फलंदाजी करतोय. 13 चेंडू आणि 44 या आकड्यावरती फलंदाजी करतोय. 6 षटकार आणि 1 चौकार नक्कीच पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू आणखीन एक मोठा फटका आणि या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरतोय तो म्हणजे प्रदीप. एकदा प्रेक्षकांना बॅट वरती करून मानवंदना घ्यायची. 6 चेंडू आणि 6 षटकार लगवण्याचा विक्रम देखील ज्याच्या नावावरती रचला जातोय तो बेलवली संघाचा प्रदीप अप्रतिम फलंदाजी करतोय. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम नक्कीच केलं जाते प्रदीपच्या माध्यमातून. थँक्यू. तर तेजस मेंगळ यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले प्रदीपसाठी. आणखीन एक आउट ऑफ द पार्क आणि 7वा षटकार येतोय तो म्हणजे प्रदीपच्या बॅट मधून. विक्रम आणि विक्रमच रचले जातात या खेळाडूच्या नावावरती. थँक्यू. पहिलं सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 67 धावा. 68 धावांचं लक्ष असेल विजयासाठी राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव टीम समोर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्रदीपच्या या इनिंग साठी. अप्रतिम इनिंग साकारत असताना या स्पर्धेचा पहिला अर्धशतक आणि 7 चेंडूवरती 7 षटकार लगवण्याचा विक्रम ज्याच्या नावावरती आहे तो खेळाडू आता मात्र अप्रतिम फलंदाजी करतोय. तर चला क्षेत्ररक्षण सजवायचंय. तर चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच. बेलवली संघ 67 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 68 धावांचं लक्ष आहे विजयासाठी राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव टीम समोर.
चांगली इनिंग नक्कीच प्रदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला बेलवली संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा. येणारे 24 चेंडू आणि 68 धावांची गरज असेल या दुसऱ्या सत्रामध्ये राज क्रीडा मंडळ गावदेवी टीमला. जेव्हा या सामन्याचं सेकंड इनिंग सुरू होईल तेव्हा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करेल. जुबैली गावचा एक दमदार आवाज महेश धुळे यांना. हॅलो 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 धन्यवाद ओमकार. हॅलो येणारे 24 बॉल 68 धावांची गरज या मॅच मध्ये. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. यावेळेस दिया 11 बेलवली प्रतिस्पर्धी संघ राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव. 68 धावांचं लक्ष. सलामीची जोडी तेजस राऊत आणि सिद्धेश राऊत आणि तेजस मेहर ही जोडी मैदानावरती पाहतोय. यावेळेस स्ट्रायकिंगला सिद्धेश. पहिलाच बॉल राजेश सालवीचा. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस शरीराचा भेद घेणारा हा चेंडू. इथे सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये प्रदीप बोईरची आपण पाहिले, ज्याने मात्र हे मैदान गाजवलं. जबरदस्त फलंदाजी. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक. नक्की समालोचकाच्या वतीने मात्र त्यांचं कौतुक केलं जाईल. प्रदीप बोईर जबरदस्त. गुड नॉक, गुड बॅटिंग. पहिलाच बॉल येतोय डॉट. 24 बॉल 68 धावा. इथे यावेळेस पळून खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू यावेळेस आपण पाहिला तर मात्र यावेळेस येतोय चेंडू खराब. गोलंदाजी मार्गवरती राजेश सालवी. इकॉनॉमिकल गोलंदाजी ही सातत्याने कालच्या दिवसामध्ये राजेशचं वैशिष्ट्य राहिले आणि यावेळेस या मॅच मध्ये देखील एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करेन. ओमसाई चषक 2021 पर्व पहिला आपण पाहतोय. एरंजाडच्या मैदानावरती चालू असलेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा या मैदानावरती, या क्रीडांगणावरती. इथे यावेळेस और पिच बॉल. सिद्धेश राऊतच्या बॅट मधून फटका चांगला होता परंतु इथे या धावा रोखल्या जातात. चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण हे वैशिष्ट्य बेलवली टीमचं आणि इथे ते दाखवत असताना क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अजय मस्कर. एकच धाव इथे मात्र मिळते राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघाला. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 2 या आकड्यावरती. एक चांगली लढत, चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. जी फलंदाजी प्रदीप बोईरने केली आहे पहिल्या सत्रामध्ये ती फलंदाजी सिद्धेश राऊतला करावी लागेल. ती फलंदाजी तेजस मेहरला करावी लागेल. या मॅच मध्ये महत्वाचा सामना. राजेश सालवी यावेळेस चांगली लाईन. जबरदस्त बॉल. यावेळेस इथे मात्र तेजस मेहर फक्त इथे एक धाव कंप्लीट करत असताना एकेरी दुहेरी धावेने संघाचा धावफलक यावेळेस पुढे सरकते. चांगली गोलंदाजी हेच खरं वैशिष्ट्य राजेश सालवीचं. सातत्याने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक बेलवली गावाच्या वतीनं, बेलवली संघाच्या वतीने हाताळलं जात आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा.
इथे यावेळेस साफ ट्रॅकर बॉल फटका चांगला आहे. इथे एलिव्हेशन नाहीये परंतु चेंडू येईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला दिले पॉज. यावेळेस इथे मिळतील धावा. या 3 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये घाम गाळावा लागतोय. दोन्ही टीमला संघर्ष करतायत. संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. सामना तितका महत्वाचा आहे. जो संघ परास्त होईल तो संघ 3ऱ्या 4थ्या क्रमांकावरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु जो संघ नक्कीच या मॅच मध्ये विन होईल तो संघ तुम्हाला अगदी मेगा फायनल वरती मेगा फायनलची तिकीट बुक करताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. राजेश इथे यावेळेस तेजससाठी अक्षरशः राजेशचं कौतुक करावं तितकं कमी. राजांसाठी मात्र टाळ्यांचा कडकडाट येतोय प्रतिसाद येतोय. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा बेलवली संघाला विनंती करेन. इथे बेलवली संघाचे किती चाहते आहेत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. राजेश सालवीसाठी चांगलं षटक. धावसंख्या धावफलकावरती फक्त 6 धावा. शेवटचा बॉल. इथे यावेळेस तेजस मेहर. इथे चेंडू भिरकावून दिले. शॉट जबरदस्त पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सरळ फाईन लेग क्षेत्राला बीट करून. संघर्षाचा हा पहिला चौकार. थँक्यू. सुरुवातीला 5 बॉल अप्रतिम फेकले राजेश सालवीने परंतु यावेळेस शेवटच्या बॉलवरती आला चौकार. रन्स आपण पाहतो यावेळेस 1-0. 10 धावा धावफलकावरती. येणारे 18 बॉल 58 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. जर वापसी करायची असेल तर मात्र एकदा जोरदार फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये सिद्धेश राऊतला. ती खेळी आठवावी लागेल जी खेळी मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाच्या त्या स्पर्धेमध्ये खेळी होती. तब्बल 105 धावा याच कारण कुठल्या होत्या ती खेळी इथे सिद्धेश राऊतला आठवावी लागेल. येणारे 18 बॉल 58 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 2 तुषार ठाणकर. तुषार ठाणकर यावेळेस षटक क्रमांक 2. यावेळेस मैदानावरती धावांची गरज असेल. 18 बॉल 58 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये. दोन्ही संघ एकाच ताकदीचे दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे. एक तुल्यबल लढत गावाच्या अस्तित्वासाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि गावाच्या सन्मानासाठी चालू असलेली ही लढत मैदानावरती आपण पाहतोय. 2 संघांदरम्यान एकाच जंगलातील हे 2 वाघ मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत मिळतील या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला एक वेगळं समीकरण पाहायला मिळेल. 18 बॉल 58 धावा. 17 बॉल 56 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. राजक्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव टीमला. इथे यावेळेस फटका चांगला आहे. एलिव्हेशन चुकीचं. 105 असेल तिथे टिपला जाईल. एक चांगला झेल संपुष्टात येतोय सिद्धेश राऊतचा खेळ. पहिला यावेळेस हादरा लागत असताना सिद्धेश राऊत थोडस निराश असतील स्वतःच्या खेळीवरती. नक्कीच आता मात्र जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅट्समन सुदर्शन जाधव मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती तुषार ठाणकर. जर इथून विकेट हॅट्रिक तुषारने घेतली तर आदरणीय तेजस्वी मेंगल साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल तुषार ठाणकर साठी. बक्षिसांची खैरात
पहिल्या सत्रापासून आपण पाहतोय या मॅच वरती सामना महत्वाचा आहे आणि मोक्याच्या क्षणी सातत्याने प्रेक्षकांचा वर्षाव पैशाचा वर्षाव केला जातोय। इथे यावेळेस फुलटॉस बॉल तेजस्वीच्या बॅट मधून बॅटचा पेस खोललाय मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार हा येतोय षटकार। थँक्यू डिझे 68 धावांची गरज असताना पाठलाग करत असताना 18 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत नोंदवल्या जातात। बॉल शिल्लक असतील येणारे 15 आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज। हे समीकरण उरलंय या मॅचचं सामना कोण जिंकेल याचं उत्तर सांगणं फार कठीण आहे। जोपर्यंत शेवटचा श्वास जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत सांगणं कठीण असेल। इथे यावेळेस अजून एक चेंडू यावेळेस येतोय डॉट तुषार ठाणकर कमबॅक करत असताना एक तेरी और एक मेरी गोलंदाजी करत असताना हा चेंडू येतोय डॉट। एक डॉट चेंडू समीकरण थोडस चेंज झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल। एक चेंडू डॉट इथे मात्र बेलवली संघाला विजयाच्या दिशेने विजयाचा मार्ग सुकर करेल। एखादा मोठा फटका पुन्हा एकदा कमबॅक करून देईल गावदेवी कुलगाव टीमला। फुल टॉस बॉल यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील चेंडू ऑन साइडला अलॉंग द कार्पेट एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात ही धाव जोडली जाते लेग बाईच्या रूपानं। एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाहीये। बेलोली टीम यावेळेस मॅच मध्ये पगडा भारी करत असताना जबरदस्त मॅच रफ अँड टफ हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती आपण पाहतोय। फक्त आणि फक्त 19 धावा दुसरं षटक यावेळेस मार्गस्थ असताना शेवटचा बॉल तुषार ठाणकरचा स्ट्राइक एंडला असतील न्यू बॅट्समन सुदर्शन जाधव। क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल पाहायला मिळतोय। यावेळेस दिया 11 बेलवली संघ आपण पाहतोय एक चांगली रणनीती आखत असताना या शेवटच्या मॅच मध्ये इथे यावेळेस सोर पिच बॉल एलिव्हेशन नाहीये उंची जास्त लांबी कमी फलंदाज होत आहेत बाद। यावेळेस सुदर्शन जाधव बॅक टू द पॅव्हिलियन 1 मोर विकेट डाऊन। एका धावेसाठी मात्र संघर्ष करावा लागतोय। चांगली मॅच एका धावेसाठी इथे मेहनत करतायत जिद्द चिकाटी मेहनत ही तुमच्या अंगी असावी लागते ती मात्र इथे दाखवत असताना दिया 11 बेलवली संघाचे खेळाडू जबरदस्त मॅच आणि जबरदस्त कामगिरी सातत्याने टिकवली जाते। या स्पर्धेमध्ये जिद्द चिकाटी मेहनत तुमच्या अंगी असेल तर नक्कीच तुम्ही मात्र यशाचे उंच शिखर या मॅच मध्ये गाठू शकाल। जिद्द तुमच्या अंगी असेल तर नक्कीच लोक तुम्हाला आपोआप या मॅच मध्ये प्रसिद्ध करतील। इथे येणारे 12 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी तब्बल 49 धावांची गरज। सातत्य टिकवलं जात आहे। जो संघ कालच्या दिवसामध्ये टॉप लेवलला होता तो संघ या मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना दिया 11 बेलवली संघ येणारे 12 बॉल 49 धावांची गरज। गोलंदाजीसाठी सुशांत तिसरं षटक संघाच्या वतीनं। पहिलाच बॉल यावेळेस अविनाश भोईरचा बॅटचा पेस इथे मात्र ओपन होतोय चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंग ऑनला बीट करून एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। थँक्यू धाव संख्या धावफलकावरती 25 धावा। पहिल्याच बॉल वरती ब्लास्ट आपण पाहिलाय 68 धावांची
गरज असताना या मॅच मध्ये अजूनही येणारे 11 बॉल शिल्लक, 43 धावांची गरज ओव्हरऑल ट्रिक साठी आदरणीय त्रेजेची मेंगल साहेबांच्याकडून 500 रुपयाचं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रत्येक गोलंदाजांसाठी पारितोषिके लावली जातात. बेलवली संघाच्या माध्यमातून क्रिकेटचे चाहते आदरणीय तेजस्वी मेंगल साहेब. इथे यावेळेस बॅटची कडा टॉपेज चेलची संधी होती. चेंडू जाईल थर्डमॅनला बीट करून जाईल चेंडू सरळ डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मिळतील या 3 धावा. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 28. अजूनही सामना बॅलन्स आहे. एका 2 मोठे फटके प्रत्येक बॉल वरती येत गेले तर नक्कीच इथे राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघ या मॅच मध्ये वापसी करेल. 9 बॉल 40 धावा. एका संघासाठी एका धावेसाठी संघर्ष करतोय या मॅच मध्ये राज क्रीडा मंडळ कुलगाव. देवाचा धावा या मॅच मध्ये करावा लागेल. येणारे 9 बॉल 40 धावांची गरज. येणारे 10 बॉल 40 धावांची गरज. इथे यावेळेस चांगला फटका चेंडू सरळ जाईल. यावेळेस डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अजून एक एवन क्वालिटीचा तेजस मेहर ब्रँडेड टिपिकल षटकार. चौतीस धावा धावफलकावरती तेजस मेहर सेट ऑन फायर. जबरदस्त या मॅच मध्ये कमबॅक करत असताना वापसी मिळून देईल का हा संघ हा खेळाडू. येणारे 9 बॉल 34 धावांची गरज. तेजसला माहितीये संघर्ष शेवटपर्यंत करेल या मॅच मध्ये. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. येणारे 9 बॉल 34 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. तुषार ठाणकर नक्कीच जे षटक आपण पाहिलंय फक्त 9 धावांचं होतं. ती गोलंदाजी आठवावी लागेल. गोलंदाज यावेळेस सुशांतला 2 षटकार आलेत. 3 चेंडूवरती 15 धावा खर्च केलेत. येणारे 3 बॉल शिल्लक असतील. या षटकातील किती धावा येत आहेत राज क्रीडा मंडळ कुलगाव संघासाठी. स्ट्राइक एंडला तेजस. इथे अजून एक जबरदस्त शॉट. चेंडू सरळ जाईल. यावेळेस वाईडिश लॉंगरला बीट करून अजून एक दर्जेदार षटकार. या मॅच मध्ये जबरदस्त रंगत पाहायला मिळते. सरड्यासारखा रंग बदलणारा हा सामना जिंकण्यासाठी येणारे 8 बॉल 28 धावांची गरज. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. आज लोग पूछते हो पत्थर को क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. देव देव केला तेव्हा नाही पावला. कर्म करत गेलो तेव्हा मात्र न सांगताच धावला. यावेळेस अजून एक षटकार. थँक यू. धावसंख्या धावफलकावरती 46. एकदा तेजस मेहरची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जबरदस्त खेळी मैदानावरती जिंकण्यासाठी येणारे 7 बॉल 22 धावांची गरज. 7 बॉल 22 धावा. शेवटचा बॉल या षटकातील गोलंदाज सुशांत. फुल टॉस बॉल. यावेळेस फक्त दिशा दिली स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे मात्र 2 धावा घेण्याचा मानस आणि 2 धावा होत आहेत कंप्लीट. षटक क्रमांक 3 संपन्न आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 48.
डीजे थँक्यू डीजे. येणारे 6 बॉल 20 धावांची गरज. जबरदस्त रंगत पाहायला मिळते. प्रेक्षकांना एकच सांगेन, जरा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. दोन्ही संघांसाठी आयोजकांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. एका बाजूला राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव, तर दुसऱ्या बाजूला नक्कीच दिया 11 बेलवली संघ मैदानाच्या आतमध्ये मेहनतीची पराकाष्ठा करत असताना. येणारे 6 बॉल 20 धावा. स्ट्रायकिंगला अविनाश. मागचं षटक तब्बल 29 धावांचं आपण पाहिलंय. 6 चेंडू 29 धावा होऊ शकतात, तर 6 चेंडू 20 धावा का होऊ शकत नाहीयेत. पहिलाच बॉल, यावेळेस चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. या मॅच मध्ये कोण होईल आमदार? एका बाजूला कुलगाव, दुसऱ्या बाजूला बेलवली. 5 चेंडू सांगून जातील. सामना रफ अँड टफ, हाय व्होल्टेज ड्रामा. अंगावरती काटा येईल प्रत्येक बॉल वरती. येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. इथे यावेळेस अजून एक ब्लास्ट. अभि बोईर सेट ऑन फायर. थँक्यू डीजे. शेवटचं षटक यावेळेस गोलंदाज सागरचं. पहिल्या सुरुवातीला 2 चेंडू 2 षटकार. येणारे 4 बॉल 8 धावांची गरज. जबरदस्त मॅच. सामना कोणी जिंको, विजय क्रिकेटचा होतोय, विजय आयोजकांचा होतोय. ओम साई चषकचा हा तरार. येणारे 4 बॉल 8 धावांची गरज. स्ट्रायकिंगला अविनाश. सागर पुढचा बॉल. इथे अजून एक पटका चांगला ऑन साइडला. एकच धाव इथे मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती 61 धावा. येणारे 3 बॉल 7 धावांची गरज. जबरदस्त मॅच. जबरदस्त मॅच. येणारे 3 चेंडू 7 धावांची गरज. तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुम्हाला अडचणी किती आहेत, परंतु तुमच्या अडचणीला जरूर सांगा या स्पर्धेमध्ये तुमची स्वप्न किती मोठी आहेत. येणारे 3 चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाज सागर. यावेळेस चेंडू येतोय नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स मिळते. एका धावेच्या मदतीने 62 धावा. धाव फलकावरती 3 चेंडू 6 धावा. गोलंदाज यावेळेस दबावाखाली वावरत असताना सागरला आपण पाहतोय. आता जर 6 आला फलंदाज तेजस मेहरच्या बॅट मधून, तर आदरणीय अमोलजी दलाल यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. येणारे 3 चेंडू 6 धावांची गरज. यावेळेस चेंज ऑफ पेस, स्विंग अँड मिस. इथे घडलं काय? यावेळेस फलंदाज होत आहेत बाद. आता मात्र शांत वातावरण. डगआउट मध्ये पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. येणारे 2 बॉल 6 धावा.
थँक्यू. चला जास्त वेळ घेऊ नका. सामना जसा तापलाय तसा मात्र नक्कीच सामन्याचा रिदम तोडू नका. येणारे 2 बॉल असतील शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. या बॉलवरती जर चेंडू डॉट आला तर मात्र शेवटच्या बॉलवरती 1 चेंडू 6 धावांची गरज. परंतु इथे अविनाश भोईर काय करेल येणाऱ्या बॉलवरती. गोलंदाज सागर चेंज ऑफ पेस. सांघिक यश मिळवलंय. हा चेंडू डॉट आला तर पुन्हा एकदा दोन्ही संघांवरती 50-50 प्रेशर पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रायकेंडला अविनाश, गोलंदाज सागर तयार. यावेळेस यॉर्क लाईनचा बॉल. जबरदस्त गोलंदाजी. इथे मात्र 1 चेंडू 6 धावांची गरज. एक बॉल 6 धावांची गरज. प्रेक्षकांना एकच सांगेन, शेवटचा बॉल वरती फक्त टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. गोलंदाज की फलंदाज, कुलगाव की बेलवली, बेलवली की कुलगाव. येणारा 1 चेंडू तुम्हाला याचं उत्तर देऊन जाईल. जर आज सामना जिंकला बेलवली टीमने, बेलवली टीमने, तर गोलंदाज सागरला आदरणीय तेजस्वी मेंगल साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 1 चेंडू 6 धावा. टाळ्यांचा आवाज झालाच पाहिजे या बॉल साठी. सामना आवडला असेल तर. आणि इथे सामना जिंकलाय DI11 बेलवली संघानं. हार्दिक 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 अभिनंदन.